अजूनही 5 सामने प्रलंबित आहेत आणि 5ही सामने आपण आजच पूर्ण करणार आहोत. आज एक सेमीफायनल होणारच आहे. या ठिकाणी ती देखील आम्ही माहिती या ठिकाणी सातत्याने देत आलेलो आहोत. तर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सिद्दीक भावे सर यांचा देखील आवाज आपण सातत्याने ऐकतोय भिवंडी परिसरामध्ये आणि ते देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने या स्पर्धेला सिद्दीक भावे सर प्रेम देत आहेत. तर या ठिकाणी चला 2 बॅटर्स तर पोहोचलेले आहे. क्षेत्ररक्षण सुद्धा सेट झालं पाहिजे कारण वेळ तुमच्या आमच्यासाठी कोणासाठीच थांबणार नाही आहेत. सिल्वर स्टार आणि आदित्य लॉजिस्टिक एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल आणि चांगल्या लढतीसाठी प्रेक्षक हे आसुसलेले असतात. त्यांना एक चांगला क्रिकेटचा खेळ पाहायचा असतो आणि तोच चांगला क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सातत्याने आपण सकाळपासून पाहतोय. पण एक देखील गोष्ट लक्षात घ्यायला हवी, चेस होते, धावसंख्या चेस होते आणि त्याचमुळे आता एक टार्गेट सेट करावं लागेल, एक माइंडसेट ठरवावा लागेल आदित्य लॉजिस्टिकला की 5 षटकांपर्यंत कितीपर्यंत जावं लागेल कारण सिल्वर स्टारकडे ती यंगस्टारची ताकद आहे. तर भिवंडीचं क्रिकेट आहे. भिवंडीचं क्रिकेट म्हणजे 4 फॉर्मॅटमध्ये खेळलं जातं. इमर्जिंग, 40+, रेग्युलर आणि सिटी हे 4 फॉर्मॅटमध्ये क्रिकेट खेळलं जातं. त्याचमुळे त्यांच्याकडे ती ॲक्युरेसी येते वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये खेळल्यानंतर. पण एका बाजूला आपण जर पाहिलं आदित्यप्रिया लॉजिस्टिकमध्ये योगेश पवार हे रणजीपटू सुद्धा राहिलेले आहेत. चांगलं क्रिकेट त्यांचं आपण सातत्याने पाहतोय. त्याचबरोबर बंटी बद्रिके यांना सुद्धा RPL मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. तर प्रत्येकाने एक बेंचमार्क सेट केलेला आहे. त्यांची कारकीर्द त्यांनी निश्चित केलेली आहे. पण काल तुम्ही जे केलंय ते आज देखील करावं लागेल तरच तुमच्या नावाचा उल्लेख सातत्याने प्रेक्षक करतील आणि तेच मैदानाच्या आतमध्ये कुठल्या खेळाडूकडून पाहायला मिळेल पाहूया. कारण केतन म्हात्रे मागच्या 2 सामन्यामध्ये त्यांनी मैदानाला आपल्या नावावर केलेलं आहे. दोन्ही सामन्यांमध्ये एका चांगल्या स्ट्राईक रेटने त्यांनी एअर स्ट्राईक करत जास्तीत जास्त षटकाराच्या माध्यमातून धावसंख्येला आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न केला. चेस मास्टर देखील बनू शकतो आपण आज केतन म्हात्रेला. 2 सामन्यामध्ये चांगला चेस. आता मॅच ऑन होते. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रॉपर गायडन्स तारिफजी सय्यद यांनी टीमला दिलेलं आहे आणि आता पाहूया ती टीम त्याच मार्गावर प्रवास करते का. रोहित गलांडे जे मॅनेजर आहेत आदित्यप्रिया लॉजिस्टिक्सचे हे देखील त्या ठिकाणी त्यांच्या टीमला गाईड करतायत. सन्माननीय रमाकांतजी मराठे मानकेवलीचे जे ग्रामस्थ आहेत मान्यवर आहेत त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सन्माननीय रमाकांतजी मराठे, वेलकम सर. तर मॅच ऑन होते आणि या सामन्याची प्रतीक्षा आपण पाहतोय. या पुढचा सामना देखील तितक्याच चांगल्या पद्धतीचा होईल. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे हा संघ 2 हात करणार आहे. MS झाई. तर दोन्ही कॅप्टन्स आपण देखील तयारीत राहायचं आहे. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे जवळपास सर्वच स्पर्धांमध्ये मुंबई म्हणा, ठाणे म्हणा, रायगड म्हणा त्यांची एंट्री त्यांनी फिक्स ठेवलेली आहे. इतक्या लांबचा प्रवास करून पुणेवरून सर्व खेळाडूंना एकत्रित करून ऋषीभाई जोरी, संदेजी पार्टे हे प्रॉपर घेऊन येत आहेत. तर एक पुण्यातलं क्रिकेट सुद्धा खूप चांगल्या वेगानं प्रगती करते. आनंद आहे या गोष्टीचा. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये चांगलं क्रिकेट व्हायला हवं. व्यासपीठ आयोजकांच्या वतीनं मोकळी व्हायला हवीत. तर एक चांगलं क्रिकेट खेळून क्रिकेटपटू सुद्धा एक करिअर घडवू शकतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. चला मॅच ऑन, चर्चा होतच राहील. बॉलिंग ट्रॅकवर पहिलं षटक हाताळण्यासाठी A1 पवन ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉलला आडव्या बॅटनं मिड विकेटला पाठवायचं होतं. बॉल तर मागे जातो, डिफ्लेक्ट होऊन अजूनही बॉल स्टॉप होत नाही. दरम्यान एक धाव पळून पूर्ण केलेली आहे आणि ती अशी ते आपण पंच दर्शवतीलच. अजूनही बॉल कव्हर नाही झालाय तर ही लेग बायची धाव आहे. बॉल डिफ्लेक्ट झाला होता, शरीराचा संपर्क होऊन थर्डमॅनला लेग बायची एक धाव मिळते. अजूनही ऑफिशियली योगेशांच्या बॅटमधून धाव येत नाहीये. बंटी बद्रिके स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन. ऑन साइडला प्रहार केला आडव्या बॅटनं, इलिव्हेशन मिळत नाही. बॉल पोहोचते डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक थोडा स्ट्रगल करणार, बॉल कव्हर करण्याच्या अगोदर थोडी घाई करणार. बॉल कव्हर नाही होणार. मग थ्रो अजूनही कव्हर होत नाही. 3 बॅकअप आहेत. मिळतात या 2 धावा. 2च्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 3 या आकड्यावर. रोशनजी संतेत कमी तिथे आम्ही आता अधिकृत धावसंख्या नोंदकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे येते ते आयोजकांना आपण देणार आहोत. कला प्रत्येकाची वेगवेगळी आहे.
दरम्यान परफेक्ट बाउन्सर आपण म्हणू शकतोय. आणि मुन्ना पठाण सर सुद्धा दुपारची वामकुक्षी घेण्यासाठी आमच्या समालोचन कक्षामध्ये 5 मिनिटांची कारण आमचे स्कोरर जे अभय आहेत ते देखील जेवणाचा ब्रेक घेत आहेत आणि त्याचमुळे प्रत्येकाला ॲडजस्ट करता आलं पाहिजे. जसं ओमीने आमच्या टेक्निशियन प्रशांतला ॲडजस्ट केलं तर प्रॉपर ॲडजस्टमेंट या ठिकाणी प्रत्येकाचे होते. बॅक टू बॅक 2 डॉट. हो ऑन साईडला प्रहार केलाय पण काव कोणला क्षेत्ररक्षक होते थोडे कमी पडले. आर्यन होते त्या ठिकाणी आणि बॉल 1 बाउन्स घेत जातोय सीमारेषा पार आणि या मिळतात 4च्या वाढीने धावसंख्या पोहोचते आता 7 या आकड्यावर. बघा पवनने मध्यंतरामध्ये चांगलीच कामगिरी केली. 2 बॅक टू बॅक डॉट आले. त्यानंतर हा चौकार एक ऑपॉर्च्युनिटी बनली होती. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले होते पण या पावसाळ्यामध्ये चिखलामध्ये धावताना शरीराचं संतुलन राखायचं असतं कारण स्वतःची काळजी घेऊन तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे आणि म्हणूनच आपण ते एक्सपेक्टेशन ठेवू शकत नाही क्षेत्ररक्षकाकडून की ते सूर घेऊनच झेल घेतील किंवा वेगानं बॉलपर्यंत पोहोचतील. तर कधी कधी प्रेक्षकांना देखील आपल्या भावना जपून वापरायला हव्यात. ऑन साइडला जबरदस्त बाउन्सर पण तितक्या चांगल्या फटक्याची निवड बंटी बद्रिकेची. आपला फटका 440 वोल्टचा झटका स्क्वेअरला क्लिअर करताना बॉल प्रेक्षक स्टँड मध्ये 6 धावा मिळतील आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 13 झाले. 13 रन्स ऑन बोर्ड. चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो. बंटी यांच्या वतीनं ती प्रॉमिसिंग स्टार्ट मिळते कारण बंटीकडे ती चपळता आहे, स्टॅबिलिटी आहे, इलास्टिसिटी आहे, टायमिंग आहे, टेक्निक आहे आणि त्या सर्व गोष्टी तुम्हाला अजून जास्त वलयांकित बनवतात. चला सर्वांनी एकत्र येण्याची गरज नाही, फक्त बॉलर पुढे येईल आणि आता नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर आर्यन येतोय. आर्यन भोईर बॉलिंग मार्कवर. हा खेळाडू देखील चर्चेत राहिलेला आहे. फलटणच्या स्पर्धेमध्ये देखील आर्यनने चांगलीच गोलंदाजी सादर केली होती. मुंबईच्या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलं नरे पार्कच्या त्या ठिकाणी देखील आर्यन चांगलाच खेळ करताना पाहायला मिळालाय. आणि आता पाहूया आजच्या या सामन्यामध्ये आर्यनच्या वतीनं कशा पद्धतीनं या षटकाची हाताळणी केली जाते. पवनच्या षटकामध्ये मिळाल्या आहेत आदित्यप्रिया लॉजिस्टिक या संघाला 13 धावा. विकेट वाचवून खेळ चालू आहे हे देखील तितकंच महत्वाचं आहे. थोडासा वेळ घेत आहेत योगेश. स्ट्रायकिंग एंडला तयारीत आहेत. आर्यन आढावा घेतोय क्षेत्ररक्षकांचा. मनपसंत क्षेत्ररक्षण त्याने सेट केलं. बॅटची एज बॉल फाईन लेगला. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. बॉल कव्हर होईल तोपर्यंत मिळते 1 धाव. योगेश तुम्ही जाणतायत की एका बाजूला बंटीची बॅट उत्तर देते, प्रत्युत्तर देते गोलंदाजाला. त्याचमुळे स्ट्राईक रोटेशन पॉलिसी इम्प्लिमेंट केली जाते. धडपड केल्याशिवाय तर सफलता मिळणार नाहीये. घरी बसल्या बसल्या तुम्ही सप्ततारांकित होणार नाहीये तर तुम्हाला मैदानामध्ये यावं लागेल, तसा खेळ द्यावा लागेल. प्रेक्षकांचं गळ्यातलं ताईत तेव्हाच तुम्ही बनाल जेव्हा मैदानाच्या आतला खेळ तुमच्या संघासाठी तुमचा चांगला राहील. बंटी तसा खेळ सादर करतोय. बॅकफुटला बॅलन्स केलं, कट करायचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंटला खेळायचंय, ड्रिल करून ते दाखवतायत. बॉलला चांगला राईज मिळतोय. टप्पा पडल्यानंतर ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ खूप चांगला कंटिन्यू ठेवलेला आहे आर्यनने. खेळाडू असेच प्रकाश जोतात येत नाहीत तर तो सातत्याचा खेळ त्यांना प्रकाश जोतात आणतो आणि आर्यन हे गोलंदाज कमी ग्रामीण क्रिकेट खेळून लवकरात लवकर व्यावसायिक क्रिकेटकडे आलेले गोलंदाज आहेत. बघा यावेळेस बॅकफुटला बॅलन्स केला, ऑनसाइडला पुल करण्याचा प्रयत्न, ऑफस्टमच्या अगदी पलीकडून ऑफस्टमला फुंकर घालून बॉल यष्टिरक्षकाच्या हातात विसावलेला आहे. बंटी बॉलचा आढावा घेतायत, अभ्यास करतायत पण या ठिकाणी आर्यन उजवी ठरतायत. बॅकअप द हँड आहे, हवेत आहे बॉल, एक्स्ट्रा कव्हरला सचिन भोईर सोबतच त्या ठिकाणी विनीत पोहोचले. कॅच कंप्लीट. विनीत कडून चूक होण्याची शक्यता खूप कमी असते. किती वेगाने ते बॉलवर आले. बॉल काही क्षणासाठी हातातून निसटला होता पण या विकेटचं महत्व, या विकेटचं गांभीर्य माहिती होतं विनीतला, त्याचमुळे त्यांनी आपली ग्रिपिंग चुकवली नाही. पण बंटी यांनी एक चांगला खेळ सादर केला पण त्यांना जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये टिकता आला नाही. आर्यनच्या खात्यात जाते विकेट आणि पहिला धक्का बसतोय आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघाला. आणि धावसंख्या आपण पाहतोय फक्त झालेली आहे 14 धावा. बंटी बाद झालेत आणि बंटीच्या जागेवर पाहूया कुठले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होत आहेत. स्टारकास्टर मोठी आहे आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोलीची. चांगले बॉलर्स आहेत आदित्य प्रिया लॉजिस्टिक मध्ये. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश चिंदारिया पोहोचत आहेत. आकाश चिंदारिया यांच्याकडे देखील ती धमक आहे, ती चमक आहे.
जी आपल्या संघाला आवश्यक आहे. आणि म्हणतात ना की घासल्याशिवाय तुम्हाला चमकता येत नाही. आणि आता तेच खेळ करताना पाहायला मिळतील का? घासून खेळ करावा लागेल, ठासून खेळ करावा लागणार आहे आदित्य प्रे लॉजिस्टिक कळंबोली या संघाला. कारण एका बाजूला आपण जर बॅटिंग युनिट जर पाहिलं सिल्वर स्टारचं, पवन, सचिन, भावेश, बिलाल, विनीत, हे सर्व तर खेळाडू आहेतच. मला वाटतं 11 ऑलराऊंडर्स आहेत. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि हा डेड बॉल आहे. 4 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या झालेली आहे फक्त 14 आणि या षटकात एकच धाव खर्च केलेली आहे आणि 1 विकेट्स. चला या पुढचा सामना आपण पाहणार आहोत. हमराज मृत्युंजय गुथरूड पुणे आणि तो संघ खेळणार आहे MS झाईट. टॉससाठी तयारीत राहायचं आहे. आता या पुढचा बॉल जर पिचच्या अलीकडे लँड होऊन गेला तर तो नो बॉल असेल, कारण प्रत्येक षटकाला एकदाच ती तरतूद आहे प्रत्येक गोलंदाजासाठी. हो बॅटची इनसाइड एज, लेमन एज आणि बॉल पोहोचतोय लॉंग स्टॉपला. बेल्स तर डाऊन झाले, बेल्स तर डाऊन झालेले आहेत, त्याचमुळे फलंदाज या ठिकाणी बाद होतात. आकाश चिंदारिया यांना जास्त काही योगदान न देता शून्यावर बाद होऊन परतावं लागते. थोडीशी आता कंबर कसून फलंदाजी करावी लागेल आणि त्याच ठिकाणी आता तो पर्याय, ज्या पर्यायाची तुम्ही आम्ही सर्वजण वाट पाहत होतो, विश्वजित मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. जी फलंदाजी काल आम्ही करण धुळेची पाहिली होती तीच फलंदाजी आज पाहायला मिळेल का? काल अर्धशतक करण धुळेचं आपण पाहिलं होतं आणि पहिल्या मॅच मध्ये, आणि तसाच खेळ, घरचं मैदान आहे तर करणकडून तर आपण 100% अपेक्षा ठेवू शकतोय. आणि पाहूया करणला आता तो रोल अदा करण्यासाठी कुठल्या क्रमांकावर कॅप्टन पाठवत आहेत. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण विश्वजित ठाकूर पाहतोय, स्ट्रायकिंग एंडला असतील. दोन्ही आता रायगडचे धुरंधर आदित्य प्रे लॉजिस्टिक या संघाला आधार देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. आतापर्यंत आर्यनने बॅक टू बॅक 2 विकेट्स मिळवलेत आणि आता एक चांगला खेळ. तर बॅक टू बॅक 2 विकेट्स ब्रेस तर कंप्लीट केलेली आहे आर्यनने. हो टॅप केलंय व्यवस्थित, बॉडी पोझिशनिंग झाली नाही. स्ट्रोक खेळताना बॉल मिड विकेटला पोहोचतो, धीम्या गतीनं क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत पूर्ण होतं एक सिंगल. चांगलं षटक राहिलेलं आहे सिल्वर स्टार साठी आर्यन भोईरचं. 2 धावा त्यांनी खर्च करताना 2 विकेट्स मिळवल्या आहेत. त्याचमुळे म्हणतात ना की संधी जेव्हा तुम्हाला मिळते 100% योगदान द्या, जग तुम्हाला 100% प्रसिद्ध करेल आणि तीच प्रसिद्धी आर्यनने कमवलेली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघाची धावसंख्या झालेली आहे 15 धावा, 15 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आणि 2 विकेट्स आर्यनने मिळवून दिलेले आहेत. नवीन गोलंदाज भावेश पवार बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. भावेश पवार जबरदस्त खेळाडू, घोडबंदर धमाकामध्ये तर अक्षरशः धमाका त्यांचा आपण पाहिला फलंदाजी करताना. जेव्हा खरं तर संघ संकटात असतो अशा वेळेला ते पुढे धावून येतात, पण आता संघ संकटात आहे आदित्य प्रे लॉजिस्टिकचा, तर विश्वजित ठाकूर आपल्या संघासाठी धावून येत आहेत का पाहूया. 2 एस प्लेयर्स मैदानाच्या आतमध्ये एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत. भावेश पवार बॉलिंग ट्रॅकवर अराउंड विकेटने येत आहेत. याच मैदानावर भावेश पवार यांनी 4 चाकी जिंकली होती. हे मैदान भावेशसाठी त्याच्या करिअरला उजाळा देणारं मैदान आहे. यावेळेस प्रॉपर फुट मुवमेंट नव्हती आज स्ट्रोक खेळताना. ऑन साईडला बॉलला टर्न केला, बॉटम हँड चांगला आहे विश्वजितचा आणि ती निराशा सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाली. जे मनात होतं ते मैदानात आणता आलं नाही. मिळते एक सिंगल, धावसंख्या पोहोचते 16 या आकड्यावर. धावसंख्येचा वेग वाढवण्यासाठी आत्ताच प्रयत्न करावे लागतील, कारण म्हणतात ना की शक्य तेवढे प्रयत्न तुम्हाला करायचे आहेत तरच अशक्य गोष्टी तुम्हाला आपल्या नावावर करता येतील आणि ते प्रयत्न करण्यासाठी पुरेसा वेळ आहे आदित्य प्रे लॉजिस्टिक्स या संघाकडील. कारण आतापर्यंत पूर्ण डावाचा आढावा घेतला तर 1 चौकार 1 षटकार आतापर्यंत आलेला आहे, तो देखील बंटी बद्रिकेच्या बॅटमधून. ते फलंदाज बाद झालेत. योगेश पवार यांच्याकडे जास्त संधी आल्या नाही आहेत, त्यांना 2 चेंडू मिळाले, त्यावर त्यांना 1 धाव बनवता आली. एका बाजूने आपण विश्वजितचा खेळ पाहिला तर 2 चेंडूवर 2 सिंगल्स, त्यामुळे स्ट्राईक रेट वाढवणं गरजेचं होऊन बसलेलं आहे. पाऊस थांबलाय आणि पाऊस थांबल्यानंतर फलंदाजांना थोडं सोपं जातं या मैदानावर आणि पाहूया त्या संधीचा फायदा होईल का. आतापर्यंत गोलंदाजांची ती चुणूक पाहिली. पहिलं षटक पवनचं होतं, विकेट त्यांना जरी नाही मिळाला, त्यांनी 13 धावा खर्च केल्या. आर्यनचं दुसरं षटक पूर्णपणे डॉमिनन्स करणारं होतं, 2 विकेट्स त्यांना मिळाल्या, 2 धावा त्यांनी खर्च केल्या. या षटकाची सुरुवात भावेश पवार यांनी सिंगलने केलेली आहे. ऑन साईडला क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला. फाईन लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन असे 5 क्षेत्ररक्षक ऑन साईडला योगेश पवार यांच्यासाठी. एका बाजूला स्ट्रेटिश थर्ड मॅन आहे, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, लॉंग ऑफ साईडला. ओव्हर द विकेट भावेश, लेफ्ट टू लेफ्टी, बॉलला दिली दिशा आणि गोलंदाजाची बदलली दशा. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. येतोय षटकार. योगेश
पवारच्या बॅटमधून पॉवरफुल षटकार भावेश पवारच्या विरोधात आलेला आहे, कारण यावेळेस थोडी संधी मिळाली. आकुटेपचा बॉल होता, रोल करण्याची संधी योगेशला मिळाली आणि त्या संधीचा फायदा उचलला आणि षटकार खेचला. आपल्या संघासाठी जी गरज होती ती पूर्ण केली आहे. मागणी तसा पुरवठा, पण या ठिकाणी भावेश प्रत्युत्तर देणार. कॉट अँड बॉल, योगेश पवार बाद आणि भावेश करतोय पलटवार. हेच तर क्रिकेटमध्ये तुम्हाला नेहमीच पाहायला मिळणार आहे. एक एक क्षण प्रत्येक जण आपल्या नावावर करण्यासाठी आसुसलेला असतो. या ठिकाणी योगेश पवार यांच्या वतीने षटकार आला आणि त्याचं प्रत्युत्तर देताना भावेश पवार यांची पॉवर पाहायला मिळाली गोलंदाजीची. कॉट अँड बोल्ड, जबरदस्त चपळता भावेशची आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्यांची चपळता, ज्यांची स्ट्रेंथ, ज्यांची गुणवत्ता, ज्यांचा दरारा काल आपण पाहिला. वेगवान अर्धशतक ज्यांच्या नावावर होतं, जवळपास 14 चेंडूंमध्ये करण यांनी काल अर्धशतक पूर्ण केलं. तर आज तसाच विक्रम त्यांचा पाहायला मिळेल का? उत्कृष्ट आयोजक या भूमिकेत सुद्धा आपण त्यांना सातत्याने पाहतोय. हे घरचं मैदान आहे, अपेक्षा तर आपण ठेवूच शकतोय, पण समोर आहे भावेश पवार. अपेक्षाचं ओझं घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये करण ढुळे. आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या 22. ड्राईव्ह केलंय, मिडॉन नाहीये. सचिन पोस्तील बॉलवर एकदा होते पूर्ण, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होत नाहीये, कारण विश्वजित सुद्धा स्ट्राईकसाठी आसुसलेले आहेत. स्ट्रायकर एंडला आपण विश्वजित पाहतोय, नॉन स्ट्रायकर एंडला करण पाहतोय, बॉलिंग ट्रॅकवर भावेश पाहतोय. आतापर्यंत या षटकामध्ये 8 धावा आलेल्या आहेत आदित्यप्रिया लॉजिस्टिक या संघाकडे. धावसंख्येचा आलेख उंच करण्यासाठी मोठ्या फटकांची निवड करणं गरजेचं होऊन बसले आणि त्यासाठी विश्वजित आले. जग जिंकण्याची क्षमता ज्यांच्याकडे आहे, प्रेक्षकांना खुश करण्याची धमक ज्यांच्याकडे आहे, ते फटके आता पाहायला मिळत आहेत. भावेश पवार यांच्या विरोधात पॉवरफुल षटकार, ऑन ड्राईव्हचा हा सिक्सर काऊ कॉर्नर क्लिअर करताना प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारण्यासाठी पाठवलंय. 6ची होते वाढ, धावसंख्या 29. कुठल्याच फलंदाजाला, कुठल्याच गोलंदाजाला, कुठल्या क्षेत्ररक्षकाला अंडर एस्टिमेट करून चालत नाही. कुठलाही खेळाडू कधीही आपल्या संघासाठी पलटवार करू शकतो. विश्वजित तर त्यातल्या त्यात आहेत हुशार, पण हुशारी आता भावेश पवारची पाहायला मिळाले. ऑन साइडला फ्लिक करण्यासाठी प्रवृत्त केलं, 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवले होते, झेलची संधी निर्माण झाली होती. यालाच म्हणतात पुढचा विचार, आगे की सोच, जी भावेश पवार यांची पाहायला मिळाली. आणि दरम्यान त्यातून बचावलेले आहेत विश्वजित. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली या टीमची 30 धावा, 3 गडी बाद, 30 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. चला सर्वांनी एकत्र येऊ नका प्लीज, गोलंदाजाला लगेच पाठवून द्या. यानंतर अजूनही आम्हाला हा सामनामधून 5 सामने पूर्ण करायचे आहेत आणि ते देखील जास्तीत जास्त षटकांचे. तो प्रयत्न आमचा आहे. पुन्हा एकदा कंटिन्युटी मिळालेली आहे आर्यनला. चांगला खेळ आर्यनचा आपण पाहतोय आणि म्हणतात ना की यश जितकं मिळते टिकवण्यासाठी दुप्पट मेहनत करावी लागते आणि तीच मेहनत आर्यनची आपण पाहतोय. ज्या संघामध्ये खेळतायत त्या संघासाठी गोल्ड मेडल आणण्याची क्षमता ते ठेवतायत. ज्या संघामध्ये जात आहेत त्या संघाचं सोनं करण्याची क्षमता आर्यन ठेवतायत आणि तसाच खेळ सातत्याने आपण पाहतोय. एव्हाना आपण पाहतो भावेश पवार डिझर्व करतात 2 षटकं, पण या ठिकाणी आर्यन सुद्धा त्याच धाटणीचे आहेत, त्याच गुणवत्तेचे आहेत, त्याच अभ्यासाचे आहेत. म्हणून या ठिकाणी दुसरं षटक हाताळण्याची संधी फक्त एकमेव गोलंदाजाला आहे एका डावामध्ये आणि ती संधी आता आर्यनला मिळते. अपील बॉडी लाईन अटॅक आहे, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर सरकले होते, शफल होऊन विश्वजित यांचा खेळ आपण पाहत होतो. पण त्यानंतर त्यांनी पाहिलं की बॉल बॉडीवर इम्पॅक्ट करणारा आहे, व्यवस्थित त्यांना पोझिशन घेता आली नाही या स्ट्रोक खेळताना. पहिला बॉल येते डॉट, ऑफ कटर्स, लेग कटर्स चांगलेच हाताळतात, रबर बॉलवर ग्रीप चांगली आहे आर्यनची आणि त्याच बॉल ग्रिपिंगवर कित्येक फलंदाजांना नाचवण्याचं काम ते करतायत. फुलटॉस जसा आला त्या बॉलवर रबर स्टॅम्प बसला होता. हा जाईल सीमारेषा पार, पॅरल स्ट्रोक विश्वजितच्या वतीनं येतोय षटकार. आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघासाठी तारणहार म्हणून बनून आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये विश्वजित ठाकूर. सुरुवात बंटी बद्रिके यांनी चांगली मिळवून दिली, पण मध्यांतरामध्ये मधल्या फळीमध्ये विश्वजित ठाकूर यांचे जे 2 षटकार आहेत ते खूप चांगल्या वेळेत आलेत असं आपण म्हणू शकतोय. धावसंख्या पोहोचते आता 36 या आकड्यावर. 36 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जी लय सापडलेली आहे विश्वजितला.
त्या निर्भय खेळीचा नक्कीच आस्वाद प्रेक्षकांना मिळणार आहे. सीधी बॅट, नो बकवास, बॉल सरळ स्ट्रेट लॉंग ऑफ, सीमारेषा पार, हवेशी वार्तालाप करताना येतोय षटकार. पूर्णपणे आता डॉमिनन्स विश्वजित ठाकूरचा पाहायला मिळतोय. मागच्या षटकामध्ये 2 धावा खर्च करताना 2 विकेट्स आर्यनला मिळाल्या होत्या. आता त्याचं उलट मैदानाच्या आतमध्ये घडते. ज्या ठिकाणी आता विश्वजित पूर्णपणे या षटकावर आपली वचक दाखवतोय. स्वतः एक गोलंदाज असताना गोलंदाजाची मानसिकता काय असते ते विश्वजितला ठाऊक आहे. पण आता आर्यनला आउट ऑफ बॉक्स विचार करावा लागेल. कारण आता तो आउट ऑफ बॉक्स जर विचार केला नाही तर मग शेवटच्या टप्प्यापर्यंत विश्वजित भाव खाऊन जाईल. आणि तसं जर घडू द्यायचं नसेल तर आता फलंदाजाचं मन वाचवण्याचं काम गोलंदाज आर्यनला करावं लागणार आहे. या पूर्वार्धामध्ये जबरदस्त फटक्यांची जी मेजवानी आहे ती लुटलेली आहे विश्वजित ठाकूरने. धावांक पोहोचलेला आहे 42 वर. 42 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. ऑन साइडला फ्लिक करायचा आहे पण बॉल जाईल फाईन लेगला. बॉल कुठेही जातोय, गॅप मधून जातोय, सीमारेषेच्या बाहेर जातोय. या ठिकाणी या 4 धावा मिळतात. 4ची होते वाढ, धावसंख्या पोहोचते 46 या आकड्यावर. पायांवर आदळलेला बॉल होता, लेग स्टंपच्या बाहेर इम्पॅक्ट करणारा बॉल. ग्लान्स केलाय बॉल आणि पाठवलाय फाईन लेगला. क्षेत्ररक्षक होता पण थोडा दूर आहे. या षटकामध्ये पूर्णपणे आता ती कसर भरून काढलेली आहे विश्वजित ठाकूरने. एकूण 16 धावा या षटकामध्ये आतापर्यंत वसूल केलेला आहे. त्याचमुळे माइंड डायव्हर्ट करण्यासाठी, आर्यनला स्टेबिलाइज करण्यासाठी आता त्याचे साथी खेळाडू आलेले आहेत, जे खूप आवश्यक असतं. दबावात नक्कीच काही चुका होतात पण त्या होऊ नये त्याचमुळे ते मार्गदर्शन देण्यासाठी इतर खेळाडू सरसावले. आर्यनच्या दिशेने पाहूया त्याचा फायदा होतोय का. कोणी या, मी नाही थांबणार, मी लांबच लांब मारणार. फोर्स करताना बॉलला उडवलंय लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. प्युरिटी आहे या फलंदाजीची. विश्वजित ठाकूर यांनी एक प्युअर क्रिकेट पेश केलेला आहे. ज्या ठिकाणी एक स्ट्रायकिंग जोडी योगेश आणि बंटी यांच्या वतीने जे काही मिळवलं नाही आपल्या संघाने ते आता मधल्या फळीतील फलंदाज मिळवत आहेत आणि त्यासाठी पूर्णतः विश्वजितची फलंदाजी आपण पाहतोय. शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे. पुनरागमन करण्याची तयारी आर्यनची आहे. पुनरागमन करेल का पाहूया. बॉल तर कलेक्ट झाला नाही बिलालच्या कडून. बॉल फाईन लेगला जाईल तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण केलेली आहे आणि ही धाव असेल बायची. तर ही बायची एक धाव मिळेल. 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली या टीमची 53 धावा, 53 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. आर्यन कभी खुशी कभी गम असंच म्हणू शकतो त्याच्यासाठी. कारण आर्यनच्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये त्याला 2 विकेट्स मिळाल्या होत्या आणि आता या 4थ्या षटकामध्ये संघाच्या आणि त्याच्या दुसऱ्या षटकामध्ये त्यांनी 23 धावा खर्च केलेल्या आहेत. तर तोच काही क्षण आनंदाचा आणि काही क्षण निराशेचा असू शकेल. पण अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक यांनी चांगली मुसंडी मारताना एक चांगला धावफलक सजवलेला आहे. त्यासाठी टोटल कॉन्ट्रीब्युशन जे होतं सेकंड ओव्हरमध्ये ते विश्वजित ठाकूरचं. तर विश्वजित ठाकूर आता खेळत आहेत स्वतः 31 या वैयक्तिक धावसंख्येवर. चला जास्त एकत्र येऊ नका प्लीज. लगेच गोलंदाजीचा पर्याय निवडा. आपण मॅच ऑन करणार आहोत. टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स तयारीत राहायचं आहे. MS झाई आणि हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. आपण टॉसची प्रक्रिया इनिंग ब्रेकमध्ये पूर्ण करणार आहोत. आणि आता बॉलर कोण यायला हवा एक चर्चा झाली आणि आता योगेश बॉलिंग ट्रॅकवर आलेले आहेत. बॉलला बाहेर काढण्याची, बॉलला आत आणण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे आणि अशाच क्षमतेच्या गोलंदाजाची आता आवश्यकता आहे. खरं तर पूर्णपणे सेट झालेले आहेत विश्वजित आणि त्याला अनसेटल करण्यासाठी योगेशचा पर्याय वापरला जातोय सिल्वर स्टार या संघाकडून. आणि पाहूया हा पर्याय कामी येतोय का सिल्वर स्टारच्या. योगेश भालेकर बॉलिंग मार्कवर आणि स्ट्रायकिंगला विश्वजित ठाकूर. चांगली बॅटल पाहायला मिळेल या 2 खेळाडूंची आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेण्यासाठी. ऑन साइडला पुल तर केलंय, बॉल दूर आहे, क्षेत्ररक्षक दूर आहे पण वेगानं क्षेत्ररक्षक बॉलवर पोचले. प्रणव भोईर चपळता दाखवत आहेत. त्यांना माहिती आहे की आता एक एक धाव महत्वाची असताना ते प्रयत्न आताच करायचे आहेत, आता नाही तर कधी नाही. कारण धुळे खूप वेळापासून नॉन स्ट्रायकिंग एंडला होते आणि त्यांना आता शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईक करण्याची संधी मिळते. लेट्स सी त्यांच्या वतीनं तसा स्ट्राईक केला जातोय का. एका बाजूला योगेश भालेकर शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारतायत.
खूप कमी गोलंदाज ती पूर्ण करतात. बॉल मागे जातो विकेट किपरच्या हातामध्ये. व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव ऍड होते, एका धावची वाढ होते आणि धावसंख्या पोहोचते आता 55 या आकड्यावर. 55 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रेक्षकांची अपेक्षा वाढतच जाईल आणि आता फलंदाजाला परतावा लागेल कारण कॉडबी यांच्या स्वरूपात बाद होत आहेत. बिलालच्या हातात झेल देऊन आता अजूनही आता नॉन स्ट्रायकिंग एंडलाच राहतील विश्वजित. नवीन फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण जातं त्या पाहूया. मी म्हणाल होतो की कित्येक गोलंदाज आहेत शेवटच्या षटकाला न्याय देण्यासाठी मेहनत घेतात. प्रत्येकाला जे जमत नाही. योगेश भालेकर यांच्या वतीने चांगलाच खेळ आपण पाहिलेला आहे. त्याचमध्ये चर्चा झाली होती सिल्वर स्टारची शेवटच्या षटकासाठी कुठल्या गोलंदाजाला पाठवण्यात यायला हवं. योगेशच्या नावाचा विचार झाला आणि योगेश यांनी तो आपल्या नावावर केलेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमित पाटील येत आहेत करणच्या जागेवर. करण आज तसा खेळ सादर करू शकले नाही. करणला संधी कमी मिळाली कदाचित, मला देखील असंच वाटते. कारण ते तिसऱ्या षटकापासून आत आहेत पण जितके चेंडू तू त्यांच्या पक्षात यायला होते तितके त्यांच्या पक्षात आले नाहीत. आणि त्याचमुळे कधी कधी ते सॅटिस्फॅक्शन होत नाही खेळाडूचं. ते फ्रस्ट्रेशन पाहायला मिळते खेळताना की आता मोठ्या फटक्यासाठी जायचं, आपल्याकडे वेळ नाही आहे आणि अशा वेळेला येतात चुका घडतातच. दरम्यान धावसंख्येला आता चांगलीच बेसण घातलेली आहे गोलंदाज योगेशने. पुन्हा एकदा बॅटची इनसाइड एज पण एका धावेसाठी जावंच लागेल. स्ट्राईक तर विश्वजितला हवी आहे आणि ती एक धाव पूर्ण होते. आणि विश्वजित बघा जसा बॉल आला, बॉल कनेक्ट झाला, त्यांनी कुठलीच तमा न बघता लगेचच बॉलर एंड सोडला आणि स्ट्रायकर्स एंडला ते वेगाने पळत सुटले. स्ट्राईक त्यांना हवी आहे कारण ही गरज आहे. मागणी तसा पुरवठा म्हणजेच मोठ्या फटक्यांची गरज फक्त आता या डावामध्ये विश्वजित ठाकूरच पूर्ण करू शकतात. कागदोपत्री तेच पाहायला मिळते आणि मैदानाच्या आतमध्ये तसाच खेळ यानंतर सुद्धा पाहायला मिळेल का पाहूया. आतापर्यंत 3 चेंडू या षटकातले संपलेले आहेत. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झालेली आहे 56 धावा, 56. हा नो बॉल आहे. संधी मिळते, मोकळीकता मिळते, ऑपॉर्च्युनिटी मिळते आणि आता पाहूया मोके पे चौका. या ठिकाणी त्याच धर्तीवर विश्वजितचा खेळ पाहायला मिळेल का, कारण पुढचा बॉल आता जो असणार आहे योगेश भालेकर जे हाताळतील तो फ्री हिटचा असणार आहे. त्याचमुळे आता कमीत कमी रिस्क आहे या फटक्यावर आणि त्याचमुळे पाहूया तसाच खेळ जो सुरू केला होता विश्वजितने. अगोदर 2 सिंगल्स, त्यानंतर तुटून पडले प्रत्येक गोलंदाजावर आणि धावांसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करताना पाहायला मिळाले. म्हणतात ना की रजनीकांतला कुठल्याही चित्रपटात घेतलं तर चित्रपट ब्लॉकबस्टर होण्याची शक्यता वाढते. विश्वजितच तसंच आहे. कुठल्याही संघात घ्या जिंकण्याची शक्यता वाढत असते. ऑन साइडला पॉवर पॅक स्ट्रोक, ब्लॉकबस्टर हिट, बॉल जातोय बीड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. जशी चर्चा मी केली होती की विश्वजितला घेतल्यानंतर संघ जिंकण्याची शक्यता वाढते आणि तोच खेळ या ठिकाणी पाहायला मिळते. पण योगेशने काय सुरुवात दिली होती या षटकाला. धावसंख्या झालेली आहे 63 माफ करा, 63 रन्स ऑन बोर्ड. सरळ बॅटचा वापर आहे, स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक आहे. अगदी पुढे ठेवलेला बॉल पुढे पाठवला. योगेश यांच्या सुरुवातीला आता कुठेतरी प्रश्नचिन्ह देण्याचं काम विश्वजितने केलेलं आहे. इतक्या सोप्या टप्प्यावर नक्कीच विश्वजित तर हात धुवून फलंदाजी करणार आहे आणि तेच पाहायला मिळालं. ओव्हर पिच बॉल आणि अगदी बॅटच्या मध्यावर कनेक्ट करून टायमिंगचा अचूक वापर करून फोर्स देऊन हा षटकार खेचलाय आणि धावसंख्या आता पोहोचलेली आहे 69 या आकड्यावर. बघा पहिली 3 षटकं आपण म्हणूया, पहिली 3 षटकं अप टू डेट राहिली होती. सिल्वर स्टारच्या पक्षात जाणारी होती पण त्यानंतर आर्यनच्या षटकामध्ये 23 आल्या आणि या षटकात सुद्धा आतापर्यंत धावा आलेल्या आहेत. आदित्य लॉजिस्टिक्ससाठी 16 आलेल्या आहेत. अजूनही संधी आहे योगेशकडे. टप्पा खेचलाय आणि तेच कुठेतरी ओळखलं होतं. गोलंदाजाचा माइंड या ठिकाणी रीड केलंय आणि अशा पद्धतीनं विश्वजित ठाकूर यांचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. शेवटच्या चेंडूवर षटकार खेचला, त्यांनी अर्धशतक पूर्ण केलं, संघाला चांगल्या स्थितीत नेलं. 5 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे 75 आणि जिंकण्यासाठी 76 धावांचं लक्ष सिल्वर स्टार भिवंडी समोर. 30 चेंडू 76 धावांची गरज. टॉससाठी या सिल्वर स्टार आणि MS झाई. चला या लगेच. MS झाई आणि हमराज मृत्युंजय पुणे लगेच या टॉससाठी.
हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे आणि MS11 साई. चला टॉससाठी या आणि मुन्ना पठाण सर त्या टॉसची जबाबदारी स्वीकारतील. समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा करूया बदल. आवाज ऐकूया रोशन संते सरांचा. धन्यवाद. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. पाटील सर, तर टॉससाठी या विनंती असेल MS11 पालघर आणि त्यांना फाईट करेल हमराज मृत्युंजय पुणे. या दोन संघांमध्ये सामना असेल तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉससाठी या. 76 धावांचं लक्ष्य आहे. सिल्वर स्टार या टीम समोर खूप चांगली बॅटिंग केली, ती म्हणजेच विश्वजित ठाकरे कामगिरी केली. अर्धशतक झळकावलं आपल्या संघासाठी, कारण की संपूर्ण संघ नक्कीच अडचणीमध्ये सापडला होता आणि त्या संघाला सावरण्याचं काम केलं, डावाला सावरण्याचं काम केलं. मोतीलाल शहा साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागत आहे. MS11 झाई, क्या बात आहे. भूपेश कराळे 70 स्पोर्ट्स चे ते अपडेटर आहेत आणि फार मोठी जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे तारिकबाई सय्यद यांची. भूपेश कराले, हमराज मृत्युंजय पुणे यस ऋषी आलेले आहेत. आपण या टॉससाठी. धावांचं लक्ष्य आहे या सामन्यामध्ये. 15.20 सरासरीने धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. टॉससाठी यायचं आहे विनंती असेल हमराज मृत्युंजय पुणे या टीमच्या कॅप्टनला, कारण की MS11 जाई पालघर या संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. यस ऋषी आलेले आहेत आणि मुन्ना पठाण सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. 5 षटकांचा सामना आहे. काटा असा कॉल आहे ऋषी यांचा आणि आलेला आहे. यस काटा आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे. फिल्डिंग फर्स्ट हा निर्णय आहे हमराज मृत्युंजय पुणे या टीमचा. मोतीलाल शहा यांचा संघ आपण पाहणार आहोत. MS11 झाई पालघर. 76 धाव बनवायचे आहे. सलामीची जोडी दाखल झाली आहे, ती म्हणजेच सिल्वर स्टार या टीम कडून विनीत माळी आणि आकाश ही जोडी आपण पाहतोय. 15.20 सरासरीने धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. खास करून मनीष पाटील सरांनी उल्लेख केला की ठाणे ग्रामीण क्रिकेट या व्हॉट्सअप ग्रुपवरती जे अनेक मेंबर आहेत ते देखील
यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत, कारण की त्या ग्रुपमध्ये मनीष सर फक्त ठाणे जिल्ह्यातील नव्हे, शहापूर असेल, रायगड असेल, नक्कीच अनेक ठिकाणाहून जे मेंबर नक्की जोडले गेलेले आहेत त्या व्हॉट्सअप ग्रुपला, आणि क्रिकेटचे खरे दर्दी आहेत ठाणे ग्रामीण क्रिकेट हा ग्रुप, आणि त्या ग्रुपचं देखील स्वागत आहे यूट्यूबच्या माध्यमातून. जोविलीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. करण धुळे यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आहे. स्ट्राइक एंडला फलंदाज आकाश आणि गोलंदाजी मार्क वरती विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्या. tenniscricket.in च्या माध्यमातून देखील प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने जोडले गेलेले आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्रशांत पवार असतील, आमचे ओमकार सावंत असतील, त्यानंतर खाडे असतील आणि गौरव सावंत यांची ही संपूर्ण टीम सज्ज आहे. नक्कीच रिक्षा काढायची आहे, विनंती असेल पाठीमागे घ्या, सीमारेषेच्या बाहेर घ्यायची आहे. येस, थँक्यू सो मच. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. 76 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे 5 षटकांमध्ये. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली या संघाने सिल्वर स्टार या टीम समोर. तारिकबाई सय्यद साहेबांचा संघ आहे सिल्वर स्टार. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू प्रचंड वेग, याच वेगासाठी विश्वजित ठाकूर जाणला जातो आणि पहिल्या चेंडूवरती इम्प्रेस केलाय, पहिल्या चेंडूवरती प्रभावित केलाय. पहिल्या इनिंगमध्ये 50 धावांची नाबाद इनिंग साकारली आहे आणि दुसऱ्या इनिंगची सुरुवात देखील डॉट बॉलने केली आहे. एक चांगलं बॅटल, कारण की आकाश देखील एक खूप मोठा खेळाडू आहे. दोन्ही बाजूला स्टारकास्ट दोन्ही संघांमध्ये आहे. आता मात्र अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला आणि पंचांचा इशारा काय येतोय? डेड बॉल. डेड बॉलचा इशारा येतोय, कारण की एक अलाउड आहे. आणि आता मात्र दुसऱ्यांदा पिचिंग जर पाठीमागे झाली तर चेंडू नो चेंडू घोषित केला जाईल. हा नियम आहे या स्पर्धेमधील. आकाश पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला. आजचा दिवस प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे. पुन्हा एकदा क्रॉस बॅटे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, सबमरीन डिलिव्हरी, चेंडू पडल्यानं खाली राहतोय आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. येतोय हा डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर देखील डॉट बॉलने नक्की सुरुवात केली. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल आलेत. विश्वजित ठाकूर मिस्टर JPL त्याला म्हटलं जातं. रायगड एक्सप्रेस हा गोलंदाज आहे. ऑन साइडला स्लॉक स्वीप पाठवलाय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार येतोय आकाशच्या बॅटमधून. धावसंख्या 6. षटकाराने आगास केलाय आकाशने. आकाशाला गवसने घालणारा षटकार लगावलाय. यासाठी आकाश जाणला जातो. एक चांगलं बॅटल आपण पाहू शकाल. चांगलं क्रिकेटचं युद्ध या दोन खेळाडूंमध्ये या षटकामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी, बॅटच्या आतली कडा आहे, लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते. करण धुळे आहेत एस्टनच्या पाठीमागे. लॉंग स्टॉप सीमारेषेवरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. वेगवान गोलंदाज महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये देखील आपण पाहिलं आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून स्पीड स्टार ही कन्सेप्ट राबवली होती आणि त्यामध्ये सर्वात वेगवान चेंडू हाताळला होता विश्वजित ठाकूरने. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय. ऑन ड्राईव्हचा फटका आहे. डीपमध्ये फिल्डर आहेत. लॉंगॉनला 1 धाव पूर्ण झाली आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागलेलं आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती, कारण की MCAचे अध्यक्ष महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत विद्यमान आमदार रोहितजी पवार साहेब. त्यांची ही संकल्पना होती. क्या बात है. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखना फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार.
षटकार लगावलाय फलंदाज आकाशने एकूण 2 षटकार लगावलेत या इनिंगमध्ये. सुरुवात खूप चांगली केलेली आहे कारण की 15.20च्या सरासरीने धाव बनवायच्या आहेत प्रति षटकामागे. हा सामना जिंकण्यासाठी आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली या टीमने 75 धाव बनवल्या पहिल्या इनिंगमध्ये 5 षटकांमध्ये आणि त्याला चोख प्रत्युत्तर देताना नक्की सुरुवात दमदार केली आहे कारण की सिल्वर स्टार हा संघ आपण पाहतोय तारिकबाई सय्यद यांचा संघ आहे आणि आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली हा संघ आपण पाहतोय. गोलंदाज फिरोज येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या आहे 14. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली बॅटिंग खूप चांगली सुरुवात करून दिलेली आहे आकाशने. विनीत आणि आकाश ही जोडी आपण पाहतोय. अजूनही 62 धावांची गरज आहे 4 षटकांमध्ये. गोलंदाज फिरोज या दुसऱ्या षटकामध्ये येतोय गोलंदाजी मार्क वरती. गतीमध्ये परिवर्तन खूप लवकर लेन पिकअप केले. पिकअप स्ट्रोक आपण पाहतोय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. हा फटका सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात केली विनीतने आणि पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय गोलंदाज फिरोजचं. विनीतने चौकार येतोय विनीतच्या बॅटमधून. धावसंख्या 18. फ्लाइंग स्टार्ट केलाय स्वप्नवत सुरुवात केली आहे. सिल्वर स्टार या टीमने अप्पर कट आठवण करून दिले वीरेंद्र सेवकची आणि सीमारेषेच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार येतोय फलंदाज विनीतच्या बॅटमधून. हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. क्या बात आहे. ग्लोरियस स्ट्रोक अप्रतिम टायमिंग आपण पाहिलं. गोलंदाजी वेगाचा पुरेपूर फायदा घेतलाय आणि हा चौकार आलाय. विनीत खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि बॅक टू बॅक 2 चौकार लगावले. धावसंख्या 22 कारण की बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे सिल्वर स्टार या टीमची. भावेश पवार एवन पवन डगआउट मध्ये आहेत. थोडासा फिल्डिंग मध्ये बदल करताना विश्वजित ठाकूर थर्डमॅनला आहेत डीप मध्ये. त्यांनी सुरुवात खूप चांगली केली होती त्यांच्या षटकाची आणि त्यानंतर 2 षटकार. बाहुबली सुमित ढेकले यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना इन ॲक्शन मध्ये आपण पाहू शकाल या पुढीलच्या मॅच मध्ये. गतीमध्ये परिवर्तन फिंगर रोल केले होते. चेंज ऑफ पेस आणि थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत विश्वजित ठाकूर आणि मिळते 1 धाव्या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. 23 धावांची पार्टनरशिप बनवली आकाश आणि विनीतने या मॅच मध्ये. 76 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्या अनुषंगाने ही चांगली सुरुवात करून दिली आहे. ऑन साइडला शॉर्ट टर्म पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत बंटी बद्रिके जज करतायत आणि अप्रतिम हा झेल पकडलाय. बंटी बद्रिके यांनी डीप मिड विकेट सीमारेषेवरती फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. लागतोय हा पहिला धक्का सिल्वर स्टार या संघाला. फलंदाज आकाश बॅक टू द पवेलियन. पार्टनरशिप ब्रेक केली आहे. 23 धावांची पार्टनरशिप आणि ती ब्रेक केली गोलंदाज फिरोजने. एक येत आहेत. फिरोज
बॅटची कडा आणि पुन्हा एकदा लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव झाली पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या एकने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 24 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली केली आहे, परंतु विकेट मिळवली ही फार महत्त्वाची गोष्ट, कारण की सातत्याने विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली या टीमला. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे, परंतु जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये. विशाल शाह येतात डीप मधून आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. विशाल शहाला चेंडू बीट करून सीमारेषेच्या बाहेर चौकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 28. 14.00च्या सरासरीने 28 धाव बनवलेल्या आहेत. 76 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे आणि आता मात्र समीकरण आपण पाहतोय. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 48 धावांची गरज आहे. इथून मात्र 16.00च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि 48 धावा बनवायच्या आहेत. सामना अजूनही बॅलेन्स आहे. सामना अजूनही 50-50 आहे. सामना कोणत्याही क्षणी कोणत्याही संघाच्या बाजूने झुकू शकतो. एखादं चांगलं षटक, एखाद्या षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके आले तर नक्कीच सामना झुकेल सिल्वर स्टार या टीम कडे. आणि जर एखादं षटक इकॉनॉमिकल राहिलं, एखाद्या षटकामध्ये 2 ते 3 विकेट मिळवले तर सामना झुकेल, तो म्हणजे आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली या टीम समोर. गोलंदाज विश्वजित ठाकूर येत आहेत सेकंड स्पेल मध्ये. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील तिसरं. प्रचंड वेग वाईड यॉर्करचा वापर केलाय. एक नॅचरल अँगल निर्माण केलंय, कारण की राईटम राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. उजव्या हाताच्या फलंदाज बिलाल शेखला शांत ठेवलं या चेंडूवरती. 17 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. जोविलीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. बदलापूर विभागातील नामवंत क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. करण धुळे यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. परफेक्ट यॉर्कर पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक आहेत करण धुळे डीप मध्ये. लॉंग स्टॉपला एक धाव झाली पूर्ण आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या टीमसाठी. नक्कीच या 3 धावा वाचवलेल्या आहेत. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 47 धावांची गरज आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल सिल्वर स्टार या टीमला. परफेक्ट यॉर्कर रायगड एक्सप्रेस हा गोलंदाज आहे. मिस्टर JPL आपल्या नावाची छाप सोडतोय या जोविलीकर चषकामध्ये. या पहिल्याच मॅच मध्ये अष्टपैलू कामगिरी केली आहे, कारण की पहिल्या इनिंग मध्ये अर्धशतकीय खेळी साकारली, नाबाद 50 धावा बनवल्या आणि या इनिंग मध्ये 2 षटक हाताळतोय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय. लँड होतोय लॉंग ऑन. सीमारेषेच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय षटकार येतोय विनीतच्या बॅटमधून. या फटक्यांची नितांत गरज आहे. धावसंख्या आहे 35. जिंकण्यासाठी अजूनही 41 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 14 चेंडू आणि 41 धावांची गरज. षटकार येतोय विनीतच्या बॅटमधून. विनीत खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. आतापर्यंत 3 चौकार 1 षटकार आलाय विनीतच्या बॅटमधून. त्याला साथ देतोय बिलाल शेख. अंडरम बॉक्स स्टाईलने टॅप करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत योगेश पवार. फार वेगाने त्या चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत मिळतात या चेंडूवरती. एकूण 2 धावा. गॅदर करू शकला नाही. विकेट किपर होते एस्टनच्या पाठीमागे.
अमित पाटील ने केली चूक आणि जीवनदान नक्कीच विनीतला मिळत आहे, कारण की धावबाद होऊ शकले असते फलंदाज विनीत, परंतु सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतायत. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसतं. आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 37 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र लाईन पाहावी लागेल. लाईन डेट चेंडू आहे. यस, पिचिंग विकेटच्या थोडीशी पाठीमागे आहे, त्यामुळे हा डेट चेंडू असेल. आणि धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 37. या धावसंख्येवरती जिंकण्यासाठी अजूनही 39 धावांची गरज आहे. 13 चेंडू शिल्लक आहेत. खूप चांगलं बॅटल आपण पाहतोय या दोन संघांमध्ये, कारण की या दोन्ही टीममध्ये नक्कीच महाराष्ट्रातील टेनिस विश्वातील तारे सितारे या दोन्ही टीममध्ये आहेत. सनी सर आणि जय पवार सर हे दोन ऑफिशियल पंच, थर्ड अंपायर मुन्ना पठाण सर, आज आमच्या समवेत मनीष पाटील सर जोडले गेलेले आहेत, एक अप्रतिम समालोचक. त्यानंतर tenniscricket.in ची संपूर्ण टीम देखील सज्ज आहे. त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट, घर बसले अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेतात. फुल टॉस चेंडू, त्या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. चौकार की षटकार पाहावं लागेल. यश षटकार येतोय शेवटच्या बॉलवरती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 43. जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 12. गरज आहे. खूप चांगलं प्रत्युत्तर दिलेलं आहे या मॅच मध्ये सिल्वर स्टार या टीमने. आता मात्र टीम मीटिंग कॉल केलेली आहे. शॉर्ट अँड स्वीट टीम मीटिंग कॉल केलेली आहे. या चौथ्या षटकामध्ये कोणावरती विश्वास दाखवायचा, कारण की हे षटक फार महत्वाचं आहे. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. जर या षटकामध्ये कमी धावा आल्या तर या मॅच वरती वर्चस्व निर्माण करेल तो म्हणजेच आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली. 33 धावांची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक. 12 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. आणि जर या षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके आले तर नक्कीच सामना झुकेल सिल्वर स्टार भिवंडी या टीमच्या बाजूने. विक्रांत चव्हाण येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. 12 चेंडू आणि बनवायचे धावा 33 या सामन्यामध्ये. बारा चेंडू आणि 33 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. विक्रांत चव्हाण बघूया कशी कामगिरी करतायत आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली या टीमसाठी. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बिलाल शेख आणि विनीत ही जोडी आहे, ज्या विनीतने नक्कीच आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली. 2 षटकार 3 चौकार विनीतच्या बॅटमधून आलेत आणि तो खेळतो वैयक्तिक 28 या धावसंख्येवरती. बारा चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. विक्रांत गोलंदाजी मार्कवरती. यावेळी हाफ ट्रॅकर त्याला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार येतोय बिलाल शेखच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय आणि आता मात्र समीकरण पाहतोय 11 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 11 चेंडू 27 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. विजयाच्या दिशेने वाटचाल केली. टीट फॉर टॅट ईट का जवाब पत्थर से चोख प्रत्युत्तर दिलेला आहे या सामन्यामध्ये. सिल्वर स्टार संघ आपण पाहतोय तारिकबाई सय्यद साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. त्यांच्या समोर आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली या संघ. या 2 मातब्बर संघांमध्ये हा सामना सुरू आहे. दोन्ही टीम मध्ये स्टारकास्ट आहे.
क्रिकेटचं महायुद्ध सुरू आहे. हा सामना प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. जवळपास कोणतेही क्षेत्ररक्षक नाही. करण धुळे फार वेगाने जात आहे चेंडूवरती. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावीवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या एकने पुढे जाईल आपण पाहू शकाल. 50 कंप्लीट, 50 धावा धावफलकावरती. करण धुळे यासाठी जाणला जातो. अप्रतिम क्षेत्ररक्षण करणं ही त्याची खासियत आहे. जेन्युइन ऑलराऊंडर आहे करण धुळे. आता मात्र 10 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. हे 4 चेंडू फार महत्वाचे आहेत दोन्ही संघांसाठी. विक्रांत लेफ्ट मोर द विकेट. स्ट्राइक केला फलंदाज विनीत. बॅटची कडा आहे. स्लाइस केले क्षेत्ररक्षक आहेत विशाल शहा. क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. एक धाव झाली पूर्ण. धावबाची संधी आणि डायरेक्ट हिट केलेला आहे आणि पाहावं लागेल काय घडलं मैदानावरती. इशारा तर अजूनही आलेला नाहीये परंतु थर्ड अंपायर जय पवार सरांनी नक्कीच अंपायर रिव्ह्यू आहे. यस, पाहावं लागेल काय घडलं मैदानावरती. बंटी बद्रिके आहेत. अंपायर्स कॉल नॉट आउट. आणि जय सर तुम्ही थोडस बाजूला 1 फूट तरी बाजूला तुम्ही आता थांबायचं आहे असं म्हणणं आहे. एकूण मिळतील्या चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 52 धावा धावफलकावरती आहेत. 52 जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. बनवायच्या धावा 24. सामना जिंकण्यासाठी विनीत संघर्ष नक्कीच सुरू आहे विजयाचा. कारण की विनीतने आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली. वैयक्तिक खेळतो 30 या धावसंख्येवरती. त्याच्या बॅटमधून 3 चौकार 2 षटकार आलेत आणि विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. नो चेंडू आणि त्याला पाठवलाय लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. नो +6. एकूण मिळतील्या चेंडूवरती 7 धावा आणि आता मात्र सामना खुला झालेला आहे. या 7 धावांनी समीकरण सोपं झालेलं आहे सिल्वर स्टार या टीम समोर. कारण की येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 17 धावांची गरज. धावांची गरज आहे आणि नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. फ्री हिटचा इशारा येतोय. फ्रंट फुट नो बॉल आहे आणि विक्रांत चव्हाणने केली चूक. फ्री हिट वरती फायदा घेऊ शकला नाहीये आणि आलाय हा डॉट बॉल. 8 चेंडू शिल्लक आहेत. 17 धावांची अजूनही गरज आहे. क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कोणतेही भाकीत करणं हे चुकीचं असतं. त्यामुळे हा सामना देखील शेवटच्या बॉलपर्यंत रंगेल यातील मात्र शंका नाहीये. कारण की दोन्ही संघ तुल्यबल संघ आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. फील्डर के मस्तक पर दस्तक देते हुए 6 रन. धावसंख्या आहे 65 आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 7 चेंडू आणि 11 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी.
विजयाच्या दिशेने यशस्वी वाटचाल केली आहे. विनीतचा बल्ला बोलतोय. विनीत नावाचं वादळ निर्माण झालं या मॅच मध्ये. विनीत माळी ऑन फायर. परफेक्ट यॉर्कर त्याला सन्मान दिलाय विनीतने. आणि नक्कीच मिळते एक धाव्या चेंडूवरती. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 66. 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 10 धावांची गरज आहे. कारण की कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे या स्पर्धेमधील. त्यामुळे कंपल्सरी या 10 धावा बनवावे लागतील. सामना जिंकण्यासाठी सिल्वर स्टार या टीमला टीम मीटिंग कॉल केली आहे. ती म्हणजेच आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली या टीमने. कारण की या 10 धावा डिपेंड करण्यासाठी कोणाला पाचारण करायचं यासाठी शॉर्ट अँड स्वीट टीम मीटिंग कॉल केलेली आहे. सहा चेंडू आणि 10 धावांची गरज. कारण की एक प्रमुख गोलंदाज या संघाचा आहे. त्यामुळे सूर्याला ही जिम्मेदारी सोपवलेली आहे या 10 धावा डिपेंड करण्यासाठी. परंतु मी कौतुक करेन विनीत माळीचं. कारण की सलामीला आलाय विनीत माळी आणि खूप चांगली बॅटिंग तो आपल्या टीमसाठी करतोय. 14 चेंडू आणि वैयक्तिक खेळतोय 43 या धावसंख्येवरती. विनीत माळी मॅच विनिंग बॅटिंग केली आहे या सामन्यामध्ये. परंतु सामना अजूनही संपला नाहीये. 6 चेंडू 10 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख शुभेच्छा. सूर्या गोलंदाजी मार्कवरती. प्रचंड वेग आहे. वेगाला वेगाने उत्तर दिलाय. स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर षटकार येतोय विनीत माळीच्या बॅटमधून आणि सामना खुला केलेला आहे. 5 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. वैयक्तिक खेळतो 49 या धावसंख्येवरती. 1 धाव दूर आहे अर्धशतकापासून आणि 4 धावा दूर आहे विजयापासून सिल्वर स्टार हा संघ. 49 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. रनआउट नक्कीच सोडला होता अमितने. विकेट किपर अमित होते आणि त्याने रनआउटची संधी योगेश पवार यांचा तो थ्रो गॅदर करू शकला नाही. तिथूनच त्यानंतर विनीत माळीने मॅच विनिंग बॅटिंग केलेली आहे. अशा चुका तुम्हाला टाळाव्या लागतात. त्याचा परिणाम आपण पाहतोय. पुन्हा एकदा शॉर्ट अंबुल केलाय. व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. 1 धाव झाली पूर्ण. अर्धशतक तर पूर्ण केलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या विनीत माळीसाठी. अर्धशतकी खेळी साकारलेली आहे विनीत माळीने या सामन्यामध्ये. विश्वजीत ठाकूरने देखील पहिल्या इनिंग मध्ये 50 धाव बनवल्या आणि या इनिंग मध्ये देखील 50 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय विनीत माळी. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. सूर्याला कानमंत्र देत आहेत विश्वजीत ठाकूर. प्रचंड अनुभव आहे आणि 1 ते 2 चेंडू जर डॉट आले तर या मॅच मध्ये कमबॅक होईल आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली या टीमचं. बिलाल शेख स्ट्राइक इनला आहेत. 4 चेंडू बनवायच्या धावा 3 या सामन्यामध्ये. क्या बात आहे. ग्लोरियस फटका आपण पाहतो. सीमा रेषेच्या बाहेर षटकार आलाय आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे सिल्वर स्टार या संघाने. अभिनंदन सिल्वर स्टार या संघाचं. हार्ड लक आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली या संघाचं. आणि पुन्हा एकदा अभिनंदन तारिकबाई सय्यद यांचं
आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे नो डाऊट विनीत माळी, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. क्या बात आहे, विनीत माळी यांनी अर्धशतकीय खेळी साकारली, मॅच विनिंग बॅटिंग केली आणि या खेळीसाठी 70-70 स्पोर्टचे सर्व आदरणीय तारिकबाई सय्यद यांच्याकडून 10,000 रुपयांचं पारितोषिक आहे विनीत माळीसाठी.